1 फेब्रुवारीला 2024 साठीचं अंतरिम बजेट सादर झालं आणि या बजेटनंतर कर्नाटक आणि इतर दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राकडून राज्यांना जो करामधला कमी हिस्सा मिळतो याच्यावरती टीका करायला सुरुवात केली आणि टॅक्स डिस्ट्रीब्युशनमध्ये केंद्राकडून अन्याय होत असल्याचं म्हणलं. लोकसभा निवडणुकांना कमी काळ शिल्लक राहिलेला असताना आता आपल्या इथं नॉर्थ वर्सेस साऊथ असं नॅरेटिव्ह उभं राहताना दिसतंय आणि याच्या मुळाशी आहे अलोकेशन ऑफ सेंट्रल फंड्स अमंग स्टेट्स. विषय इतका इम्पॉर्टंट आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि इतर जे त्यांचे इथले आमदार आहेत कर्नाटकमधले, त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा करून झालेले आहे. कारण की गेल्या 5 वर्षामध्ये या टॅक्स शेअरमध्ये कर्नाटकने तब्बल 62,000 कोटी रुपये इतकी रक्कम गमावलेली आहे. कारण की केंद्राकडून या कराचं प्रॉपर असं डिस्ट्रीब्युशन होत नाही असं कर्नाटकनं म्हणलेलं आहे. सिद्धरामय्या यांच्यामुळे परत एकदा साऊथ टॅक्स मुवमेंट ही रिवाईव्ह झालेली सुद्धा आपल्याला दिसून येते. हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते आपण आज समजून घेऊयात. राज्यामध्ये टॅक्स डिस्ट्रीब्युशन केंद्राकडून कसं केलं जातं हे जाणून घेऊयात. यासोबतच ही साऊथ टॅक्स मुवमेंट नेमकी आहे काय याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम सोशल मीडियावरती जो मेसेज व्हायरल होतोय तो सांगतो. फॉर एव्हरी 1 रुपी दॅट तमिळनाडू गिव्स द सेंटर इट गेट्स बॅक 29 पैसे. ऑन द अदर हँड उत्तर प्रदेश गेट्स 2 रुपीज 73 पैसा अँड बिहार गेट्स 7 रुपीज 6 पैसा. आणि याच्यामुळेच होतंय काय तर साऊथ टॅक्स मुवमेंटची चर्चा होताना आपल्याला दिसते. म्हणजे 1 रुपया जर का तमिळनाडूने केंद्राला दिला तर त्यांना रिटर्नमध्ये फक्त 29 पैसे मिळतात आणि जर का उत्तर प्रदेशने 1 रुपया दिला तर त्यांना रिटर्नमध्ये 2 रुपये 73 पैसे मिळतात. तर बिहारला तब्बल 7 रुपये मिळतात असा हा मेसेज व्हायरल होतोय आणि त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. कर्नाटकने सध्या हा विषय लावून धरलेला असला तरी सुद्धा त्यांच्या आधीपासून केरळ, तेलंगणा, तमिळनाडू यांनी सुद्धा केंद्राकडून जो काही टॅक्स संदर्भातली रक्कम दिली जाते हा विषय एकूणच अन्यायकारक असल्याचं म्हटलं होतं. हा विषय परत एकदा पेटला कधी तर अंतरिम बजेट सादर झाल्यानंतर आणि 16वा वित्त आयोग ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचा रिपोर्ट सबमिट करणार आहे याच्यामुळं. आता हा संपूर्ण विषय जो आहे याला टॅक्स डिव्होल्यूशन असा शब्द वापरला जातो. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यूज बिटवीन युनियन अँड सेंटर. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कराचं जे काही वाटप केलं जातं त्याच्यासाठी टॅक्स डिव्होल्यूशन हा शब्द वापरला जातो. इंटरिम बजेट नंतर डी.के. सुरेश यांनी स्वतंत्र साऊथ इंडियाचा विषय छेडला आणि त्याच्यानंतर बेंगलुरूमधील जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत शिवानंद गुंडनवार यांनी एक हॅशटॅग सुरू केला, हॅशटॅग साऊथ टॅक्स मुवमेंट. आणि हा ट्रेंड साऊथ इंडियामध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. कारण की केंद्राकडून फंडिंगमध्ये केला जाणारा दुजाभाव असं सांगितलं जाते. 1 रुपयाच्या बदल्यामध्ये मिळणारा कमी शेअर आणि उत्तरेकडील राज्यांना मिळणारा पटीमधला शेअर हे याच्या मुळाशी असल्याचं सुद्धा म्हटलं जाते. आता एकूण विषयाचा क्रक्स काय आहे, गोषवारा काय तर बघा, भारतामध्ये फेडरल सिस्टीम आहे. म्हणजे आपल्या इथं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आले, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर असं आपण त्याला म्हणतो. आणि हेच सूत्र जे आहे ते फिस्कल फेडरलिझम मध्ये सुद्धा लागू केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस करांचं वाटप केलं जातं किंवा वित्तीय वाटप जे आहे तिथे सुद्धा हेच सूत्र वापरलं जातं. आणि केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्यातील हा फार महत्वाचा मुद्दा आहे. घटनेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की टू फॉर्म अ स्पेशलाइज्ड फायनान्स कमिशन टू रिडिस्ट्रीब्यूट टॅक्सेस अलोकेटेड बाय डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. कलम 280 नुसार वित्त आयोगाची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे, ज्याच्यानुसार जो काही फंड जमा होतो त्याचं डिस्ट्रीब्युशन केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये केलं जातं. सध्या आपल्या इथं केंद्र सरकार बहुतांश टॅक्स जो आहे तो कलेक्ट करतं आणि याचं ऍडमिनिस्ट्रेशन टास्क कोणाकडे आहे तर राज्याकडे आहे. त्याच्यामुळे होतं काय, नंतरच्या काळामध्ये हा टॅक्स किंवा हा रेव्हेन्यू जो आहे तो डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. याला काय म्हणतात तर व्हर्टिकल डिव्होल्यूशन. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे हे डिस्ट्रीब्युशन होतं त्याला व्हर्टिकल डिव्होल्यूशन म्हणतात. आणि दुसरं जे असतं ते हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन. म्हणजे जे राज्यातील रेव्हेन्यू ॲलोकेशन आहे त्याला हॉरिझॉन्टल असं म्हटलं जातं. सध्याचा वाद कोणता आहे तर सध्याचा वाद हा व्हर्टिकल डिव्होल्यूशन संदर्भातला आहे. टॅक्स कलेक्शन मध्ये सर्वात मोठा वाटा केंद्राचा आहे, पण राज्यावरील बर्डन सुद्धा मोठं आहे हे या ठिकाणी आपण नाकारून चालणार नाही. म्हणजे बघा, आरोग्य सुविधांची जबाबदारी राज्यावरती आहे, एज्युकेशनची जबाबदारी राज्यावरती आहे, यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची जबाबदारी सुद्धा राज्यावरती आहे आणि याच्यासाठी निधी मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. पण होतं काय सध्या तर केंद्राकडून हा निधी फार कमी प्रमाणात राज्यांकडे येतोय असं दक्षिणेकडील राज्यांचं म्हणणं आहे. याच्यातून होतंय काय तर वेल्दियर स्टेट्स आर एंडिंग अप सबसिडायझिंग द
पुअरर वन्स, म्हणजे जी राज्य श्रीमंत आहेत किंवा ज्या राज्यांचा करामध्ये सर्वाधिक वाटा आहे, ते जी गरीब राज्य आहेत त्यांना फंडिंग करतायत की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. उदाहरण जर का ह्याचं सांगायचं म्हणलं तर कर्नाटकने जवळपास 4.5 लाख कोटी रुपयांचं टॅक्समध्ये कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे आणि त्यांना रिटर्नमध्ये मिळालेत किती, तर 50,000 कोटी रुपयांच्या आसपास अमाउंट. महाराष्ट्राला मिळालेले आहेत 77,000 कोटी रुपयांच्या आसपास आणि महाराष्ट्राने कॉन्ट्रिब्यूट केलेला कराचा वाटा जो आहे हा संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राला या ठिकाणी कमी अमाउंट मिळताना आपल्याला दिसते. सर्वाधिक अमाउंट किंवा सर्वाधिक शेअर कोणाला मिळतोय, तर उत्तर प्रदेशला मिळताना आपल्याला दिसून येतोय. आता या सर्व ह्याच्यातून हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय की भारतातील सर्व राज्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही काही सारखी नाहीये. सरकारला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या श्रीमंत राज्यांकडून जास्त पैसा मिळतो, हे अगदी निर्विवाद सत्य आहे आणि गरीब राज्यांना तो डिस्ट्रीब्यूट जास्त प्रमाणात केला जातो, हे सुद्धा सत्य आहे. याच्यामुळे होतं काय, तर वितरण ज्यावेळेस केलं जातं या पैशांचं, त्यावेळेस श्रीमंत जी राज्य आहेत त्या राज्यांना कमी पैसा दिला जातो आणि जी कमकुवत राज्य आहेत, जी गरीब राज्य आहेत, त्यांना अधिक मदत केली जाते. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश आणि बिहार. उत्तर प्रदेश हे आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर खरोखर कमकुवत राज्य आहे, हेच या सर्व आकडेवारीतून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आणि यांना जास्तीत जास्त मदत करून मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातो. पण हे सर्व काही सरकारच्या इच्छेनुसार होत नाही, तर कलम 280 नुसार, घटनेनुसार स्थापन झालेल्या वित्त आयोगाकडून केलं जातं. 15व्या वित्त आयोगानुसार हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन जे आहे याच्यासाठीचं सूत्र तयार करताना लोकसंख्येसाठी त्यांनी 15% राखीव ठेवले, क्षेत्रफळ 15%, जंगल आणि पर्यावरण 10%, कर आणि वित्तीय तरतुदीसाठी 2.5%, डेमोग्राफिक परफॉर्मन्स याच्यासाठी 12.5% आणि उत्पन्नातील फरक याच्यासाठी 45% असं त्यांनी इथं सूत्र ठेवलेलं आहे आणि या सूत्राचा ते आधार घेऊन एकूण डिस्ट्रीब्युशन काय असेल या हॉरिझॉन्टल मध्ये ते त्या ठिकाणी ठरवलं जातं. आरोप असा आहे की या सूत्रामध्ये लोकसंख्येचा वापर केल्यामुळं ज्यावेळेस साऊथकडील राज्यांना निधी देण्याची वेळ येते, तर त्या साऊथकडील राज्यांना कमी निधी मिळतो, तर उत्तरेकडील राज्यांना जास्त निधी मिळतो. आता यामागचं कारण असं आहे की 70-80च्या दशकानंतर साऊथ जी राज्य आहेत, तमिळनाडू घ्या, केरळ घ्या, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, या सगळ्यांनी त्यांची इथं फॅमिली प्लॅनिंग संदर्भातल्या ज्या काही योजना होत्या किंवा हा एकूणच विषय जो आहे तो लावून धरला आणि म्हणून त्यांच्या इथं लोकसंख्या वाढीचा वेग हा उर्वरित भारताशी तुलना करता हा कमी आहे आणि सध्या त्यांना त्याची शिक्षा मिळताना दिसतेय, असं ते आरोप करतायत. 15व्या वित्त आयोगाच्या सूत्रानुसार साऊथचं तामिळनाडू जर का सोडलं तर बाकी सर्व राज्यांचा टॅक्स शेअर जो आहे तो कमी झालेला दिसून येतोय. यामागचं कारण काय आहे, तर बघा, जीएसटी मुळे त्या त्या राज्याची टॅक्सेशन संदर्भातली स्वायत्तता जी आहे ती कमी झालेली आहे. मुळामध्ये त्यांनी त्यांची स्वायत्तता जी आहे तीच गमावलेली आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि त्यांचं केंद्रावरचं अवलंबित्व जे आहे ते उत्तरोत्तर वाढत गेलेलं दिसून येते जीएसटी नंतरच्या काळात. जीएसटी मुळे स्टेटचा रेव्हेन्यू वाढेल हे जे आश्वासन सुरुवातीच्या टप्प्यात दिलं गेलेलं होतं, हे एक मृगजळ ठरलेलं आहे आणि रिमिटन्सेस जे आहेत ते डिले होत आहेत. यासोबतच कॉम्पेन्सेशन जे आहे ते सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीये, म्हणून हे सर्व घडतंय असं म्हणलं जाते. याला जोडूनच अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की अगोदर ज्यावेळेस टॅक्स डिस्ट्रीब्युशन केलं जात होतं तेव्हा 1971च्या जनगणनेचा आधार घेतला जायचा, पण आता 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये फरक असा आहे, तर 1971चं जर का आपण जनगणना बघितली तर तेव्हा उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांच्यातील पॉप्युलेशन ग्रोथ गॅप जो आहे तो अवघा 1% होता. म्हणजे बघा, उत्तर प्रदेशचे पॉप्युलेशन ग्रोथ ही 25% होती, तर कर्नाटकची पॉप्युलेशन ग्रोथ ही 26% होती. म्हणजे फक्त 1%चा गॅप होता. पण 2011च्या सेन्ससचा जर का आपण विचार केला तर इथे आपल्याला असं दिसेल की 2001 ते 2011 या दरम्यान उत्तर प्रदेशचा पॉप्युलेशन ग्रोथ हा 20% आहे, तर कर्नाटकचा 15%. इथं गॅप मोठा दिसतोय 5%चा. आणि म्हणून होतंय काय, तर उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांना जास्त प्रमाणामध्ये केंद्राकडून निधी मिळतोय, तर दक्षिणेकडील राज्यांना कमी. आता याच्यातून होतंय काय, तर जर का या राज्यांनी केंद्राला 100 रुपये दिले तर त्यांना रिटर्नमध्ये किती मिळतात, महाराष्ट्राला मिळतात 8 रुपये, कर्नाटकला 15 रुपये, हरियाणा 18 रुपये, गुजरात 28 रुपये, तमिळनाडू 29 रुपये, तेलंगणा 43 रुपये, आंध्र प्रदेश 49 रुपये, केरळ 57 रुपये, पंजाब 69 रुपये, पश्चिम बंगाल 87 रुपये, उत्तराखंड 129 रुपये, राजस्थान 133 रुपये,
ओरिसा ₹135, हिमाचल प्रदेश ₹146, छत्तीसगड ₹196, झारखंड ₹215, मध्य प्रदेश ₹242, नंतर आसाम ₹263, उत्तर प्रदेश ₹273 आणि बिहार ₹706. म्हणजे आपल्याला हे लक्षात येते स्पष्टपणे की जी राज्य प्रगत आहेत, जी राज्य विकसित आहेत, ज्या राज्यांमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी आहे, जिथे आरोग्य सुविधा चांगल्या आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, अशा राज्यांना करामधून मिळणारा वाटा हा कमी आहे आणि ज्या राज्यांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे, त्या राज्यांना केंद्राकडून मिळणारा निधी हा जास्त मिळतोय आणि ह्याच्यामध्ये दिसतंय मध्य प्रदेश 242, उत्तर प्रदेश ₹273, बिहार ₹706 आणि हीच परिस्थिती कायम राहिलेली असल्यामुळे दक्षिणेच्या राज्यांकडून आरोप केला जातोय की आमच्यावरती अन्याय होतोय. प्रगती केली हे आमचं चुकलं का? आम्ही आमच्या इथं लोकसंख्या वाढीचा वेग कंट्रोल केला हे चुकलं का? असा सुद्धा प्रश्न ते विचारताना आपल्याला दिसून येतात. आता इथून पुढे काय? 15व्या वित्त आयोगानं हे मान्य केलेलं आहे की ज्या राज्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे त्याच राज्यांची लोकसंख्या आपल्या इथं सर्वाधिक आहे. इथून पुढच्या काळामध्ये वित्त आयोगाचा रोल हा फार महत्त्वाचा असणार आहे. डिस्ट्रिब्युशन सध्या म्हणजे राज्यांना 40-42% आसपास मिळतं आणि उरलेलं जे आहे ते केंद्राकडे असतं. मग इथे 50% असं डिस्ट्रिब्युशन करता येतंय का? हे आपल्याला लक्षात येईल 16व्या वित्त आयोगाच्या वेळेस. नवीन कोणता तरी फॉर्म्युला त्यांना बनवावा लागणार आहे. राज्यांना अधिकाधिक वित्तीय स्वायत्तता द्यावी लागणार आहे आणि यासोबतच एकूणच जो जीएसटी आहे याच्यामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करावे लागणार आहेत आणि जो काही निधी केंद्राकडून राज्याला दिला जातो तो वेळेमध्ये देणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून हा डिले जो होताना दिसतोय जो आरोप होतोय तो सुद्धा होणार नाही. नाहीतर होईल काय तर नॉर्थ वर्सेस साऊथ आणि साऊथ वर्सेस नॉर्थ हा जो काही डिबेट सध्या सुरू आहे किंवा हे एक नवीन जे काही डिबेट उभा केला जातोय हा डिबेट असाच कंटिन्यू पुढे सुरू राहील आणि आपल्याला अपेक्षित काय आहे फेडरलिझम ज्यावेळेस आपण म्हणतो तर याच्यातून आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर जरी केलेलं असलं सत्तेचं विकेंद्रीकरण जरी केलेलं असलं तरी सुद्धा केंद्र आणि राज्यांमध्ये सहकार्याचीच भूमिका असणं अपेक्षित आहे. याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये वित्त आयोगाचा रोल फार महत्त्वाचा असेल आणि केंद्राचा रोल सुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.